शेतकऱ्यांची मेहनत पाहावी तेवढी कमीच असते. आपल्यासोबत दादा आहेत. दादा नमस्ते. कांदे किती आणलेत? 300 पेंड्या आहेत. या ठिकाणी त्यांनी ट्रान्सपोर्टिंग कशा प्रकारे केलं पाहू शकता मंडळी. गाडीवरती अगदी कॅरेट बांधून कुठल्याही प्रकारचा ट्रान्सपोर्टचा खर्च न देता स्वतःच्या गाडीवरचा स्वतः खर्च वाचवण्याचा प्रयत्न करताय. शेती सध्या शेतकऱ्यांना परवडते का? नाही परवडत. कारण काय? भाडं निघत नाही. 2025 मध्ये कांद्यानं शेतकऱ्यांना फार आउटच केलंय. अजून कोणत्या कोणत्या प्रकारचे भाजीपाला लावतो दादा? सगळे लावले पण आता दमला आपण आपल्या जरा घरी जर अडचण असल्यामुळे जर लावले ना थोडंच पाला केला. शेतकरी थकला असं मला हरकत नाही करतो. शेतीपूरक व्यवसाय केला तर परवडतो. शेतीपूरक व्यवसाय काय कराल तुम्ही? शेतीपूरक व्यवसाय हे भाजीपाले सोडून याच्याशिवाय तुम्ही शेतीसोबत जोडधंदा काय करता? शेळी पालन, म्हैस पालन असं काही वेगळं काही नाही. शेतकरी बांधवांनी केलं पाहिजे. नुसतं शेतीवर डिपेंड राहिलं तर परवडणार नाही. कारण हे खर्चात चाललं सगळं. कांद्याला खर्च किती केला होता एकूण? कांद्याला खर्च बघा की 2000चा पुडाच आहे. एक पुडा 2000चा आहे. 2000चा पुडा गेला. त्याला DAPचं पोत 2000. पुन्हा युरिया सगळं खर्चातच चाललं. सगळं खर्चातच चाललं. पुन्हा कांदे मिसायला बाया आणि हे मला तर काय आहे रुपयानं आता इकाले तर 400 आणि 500 रुपये. 500 रुपये क्विंटल असेल तर शेतकऱ्यांना खर्च सुद्धा निघणार नाही. तर मंडळी पाहू शकता मार्केटचे हाल सध्या काय चालू आहेत ते. त्याचबरोबर दादांनी कोथिंबीर सुद्धा कॅरेटमध्ये भरून गाडीवरती आणली आहे. दादा रामराम हो. किती आणली? काय भाव विकली? 20-25 रुपये. प्रत्येक शेतकरी बांधव आपापल्या गाडीवरती या ठिकाणी मार्केटमध्ये भाजीपाला असेल शेतमाल असेल आणतात आणि स्वतःचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न करतात.